नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज कुठलं नवीन गीत घेऊन आलेली आहे असा प्रश्न पडलेला असेल तुम्हाला। तर आज गाण्या वगैरेचा व्हिडिओ नाही आहे आज आपला, तसं तर आपला कंटेंट लॉंग व्हिडिओमध्ये आपण सॉन्गचेच व्हिडिओ टाकणार आहोत। माझ्या आवाजातील जे गीत आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। हेच मी लॉंग व्हिडिओमध्ये कंटेंट ठरवलेला आहे। काही सजेशन्स असतील, कोणती गाणी तुम्हाला ऐकायची असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, मी नक्की ट्राय करेन। तर नेमका आज आपण कोणत्या विषयावरती बोलणार आहोत त्यासंबंधी सांगते। तर यूट्यूब चॅनल चालू करणार असाल किंवा यूट्यूब चॅनल चालू केलेलं असेल आणि त्यावरती मेहनत घेत असाल, चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल किंवा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ थोडासा का असेना पण एक प्रकारची माहिती बनू शकता किंवा एक काय म्हणतो त्या मोटिवेशनल व्हिडिओ ठरू शकतो। तर यूट्यूब संबंधाच्या सगळ्या जी माहिती आहे, माझ्या संबंधी ज्या गोष्टी घडतात, माझे जे अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत असते। तर आत्ता जो नेमका मला अनुभव येतो यूट्यूब संबंधी तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर गेल्या नोव्हेंबरपासून आपण चॅनल मॉनिटायझेशनसाठी खूप प्रयत्न केले। लाईव्ह स्ट्रीमिंग करून आपण 3000 घंटे कंप्लीट केले आणि हाफ मॉनिटाईज केला चॅनल। त्यानंतर मग अजून 4000 घंटे म्हणजे 1000 घंटे पूर्ण करायचे बाकी होते, ते सुद्धा पूर्ण करणं चालूच होतं लाईव्ह स्ट्रीमद्वारे। आणि त्यात दिवाळीला गावाकडे जावं लागलं आणि काही प्रॉब्लेम्स आले, त्यामुळे 1 महिना तरी मी व्हिडिओज टाकू शकले नाही आणि अक्षरशः 1 महिना मी व्हिडिओ न टाकल्यामुळे माझं पूर्ण चॅनल डाऊन झालं। त्यामध्येच मला माझ्या चॅनलवरती ईमेल आले होते, करा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करा। तर ते मी आधी केलं नाही। म्हणजे काय असतं ना, आपले 3-4 ईमेल IDs ओपन करून ठेवलेले असतात आणि जे आपण स्विच करून ठेवतो ती वेगळीच ID होती, त्यामुळे वेगळ्या ID वरती ते ईमेल्स आलेले होते आणि मी काय ते चेक केलं नाही। म्हणजे ज्या चॅनलवरती आपण काम करत आहोत त्या चॅनलची ID ओपन नव्हती आणि त्यामुळे मला ते ईमेल्स बघितले नाही, मी रिसीव नाही केले। आणि दुसरं चॅनल जे आहे माझं दीपिका काळबोंडे, त्या नावाची जी ID आहे ती फक्त ईमेल ID स्विच करून होती, तर त्याचेच फक्त नोटिफिकेशन्स यायचे। तर ह्या चॅनल संबंधीचे नोटिफिकेशन माझ्याकडे मग येत नव्हते, असं ती माझी चूक म्हणायची। तर आपल्या चुका असतात काही, त्या असं होतात आणि त्या कळत नकळत घडत असतात। तर मग जेव्हा दिवाळीहून आल्यानंतर मी चेक केलं तर त्यामध्ये होतं की तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करा। तर मी त्यावरती टच केलं घाई गडबडीत एकदम। समजा सगळी संध्याकाळची कामं वगैरे आवरली, रात्री मुलांना जेवू वगैरे घातलं, मुलं खेळत होती आणि म्हटलं चला आपलं आयडेंटिटी व्हेरिफिकेशनचं हे जे येतं आहे नोटिफिकेशन सारखं, म्हणजे स्विच केलं मी माझ्या अकाउंटचं जे हे आहे ईमेल ID आहे ती स्विच केली आणि ते तर दिसतं तर भरपूर असे आले होते यूट्यूब संबंधाचे नोटिफिकेशन। तर त्यामध्ये एक होतं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करा तुमचं चॅनलचं। तर तिथे टच केलं आणि त्यानंतर मग लिंकवरती टच केलं, ओपन झालं, सगळं व्यवस्थितरित्या माहिती भरली। पण काही माहिती मला भरता येत नव्हती, तर ती मी भरली नाही व्यवस्थितरित्या। पेमेंटशी रिलेटेड होती ती पण व्यवस्थित मला भरता नाही आली। तर एवढं मी फार असं सिरियसनेस घेऊन ती माहिती भरली नाही। तर यूट्यूबवरती आपण काम करतो, इतकी मेहनत करतो, तर लास्ट पॉईंटला येऊन आपण काहीतरी अशा चुका करतो आणि पूर्ण आपलं डिसमूड होऊन जातो बघा। अक्षरशः माझं आता काय सांगू, काय माझं डोक्यात विचार आहेत सध्या, कामसुद्धा करावंसं वाटत नाही यूट्यूबवरती, असं माझं मेंटॅलिटी झालेली आहे आता। कारण की एवढा आपण प्रयत्न करतो आणि शेवटी काहीतरी चुका आपल्याच हातातून होतात आणि मग त्या चुका व्यवस्थित करायला गेलं तर त्या व्यवस्थित होत सुद्धा नाही। यामुळे खूप असं हे होऊन जातं, माहिती बघून अक्षरशः डोकं जाम झाल्यासारखं होतं। तर सांगते, ते सगळं हे केलं मी, थोडीफार माहिती ॲड्रेस वगैरे व्यवस्थित टाकला, सगळं व्यवस्थित केलं आणि त्यानंतर होतं की पॅन कार्ड किंवा दुसरे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे एखादी माहिती तरी आपल्याला तिथे फिलअप करायची होती। तर माझं असं झालं की सगळ्यात वरती ॲडसन्स जे बनवत होते मी, म्हणजे गुगल पिन येतो
आयडेंटिटी व्हेरिफिकेशनचा जे फॉर्म आपण व्यवस्थित जर भरला ना तर गुगल पिन आपल्याला घरी येतं. तर ते गुगल पिन खूप महत्त्वाचं असतं. त्या गुगल पिनसाठीच ते असतं सुरुवातीला. तर त्या गुगल पिनसाठीचा फॉर्म खूप महत्त्वपूर्ण आहे, तो व्यवस्थित भरावा लागतो असं आहे. तर तो मी व्यवस्थित भरलेला नाही आहे, ही माझी चूक आहे, काय सांगू. तर मग काय झालं की आपल्याला अपलोड करायचं असतो पॅन कार्ड वगैरे. तर माझं असं चूक झाली की पॅन कार्डवरती नाव होतं दीपिका नामदेव काळबोंडे आणि वर ॲडसन्स अकाउंट बनवताना सगळ्यात आधी वर मी नाव जे टाकलेलं आहे ते दीपिका काळबोंडे एवढंच टाकलं मी, फक्त असं केलं. म्हणजे मला समजलंच नाही अक्षरशः की नेमकं आपलं काय चुकतंय, कारण की माझी जी ID नेम होती ती त्याच नावावरून होती. तर मग मला समजलं नाही. मला वाटलं की जे आपलं चॅनल जसं की ॲक्टिंग क्वीन दीपिका हे माझ्या चॅनलचं नाव आहे, तर त्या चॅनलचं नाव आपण नंतर टाकतो, पण त्याची जी ID असते आपली गुगल ID असते ती वेगळ्या नावानं असते आणि चॅनल आपण आपल्या मनानुसार आपण चॅनलचं नाव ठेवू शकतो असं असतं. तर मग जी गुगल ID होती ती मी वर टाकली, त्यावरती जे नाव होतं ते टाकलं आणि जे पॅन कार्डवरती नाव होतं ते मिस्टरांचं नाव त्यामध्ये येत होतं. तर वर मी मिस्टरांचं नाव टाकलेलं नाही, माझ्या गुगल ID जे नाव आहे ते टाकलं आणि खाली मग नंतर पॅन कार्ड अपलोड करायला घेतलं. तर पहिल्यांदा आलं की तुमचं जे नेम आहे पॅन कार्डवरची नेम आहे आणि तुम्ही जे ॲडसन्ससाठी टाकलेलं नाव आहे ते काय मॅच करत नाही आहे. फर्स्ट अटेम्प्ट गेला, सेकंड अटेम्प्ट पण तसाच झाला आणि तिसऱ्यांदा पण मी तीच चूक केली. मुलं आजूबाजूला खेळत होती आणि मी तो फॉर्म फिलअप करत होते आणि एकतर दुसऱ्या कोणाची माहिती पण घेतली नाही तेवढ्या गडबडीमध्ये आणि मला वाटलं की आत्ता व्यवस्थितरित्या चेक होईल, आत्ता व्यवस्थित असं करत मी एक वेळे तर आधार कार्ड पण लावलं. म्हणजे आधार कार्ड तर अजिबातच तिथं हे करायचं नसतं. तर ह्या चुका माझ्याकडून झाल्या. 3दा आपण ट्राय केलं आणि चौथी वेळेस ट्राय केलं ना की यूट्यूब डायरेक्टली ब्लॉक करतं. म्हणजे यूट्यूब काय करतं, चॅनल आपलं जे मॉनिटाईज झालेलं असतं ना ते चॅनल मॉनिटाईज झाले तर डिमॉनिटाईज करतं यूट्यूब. म्हणजे थोड्या वेळासाठी का असे ना पण डिमॉनिटाईज करून टाकतं. म्हणजे चॅनलवरती 3000 घंटे कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण केल्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज होत असतं, असं क्रायटेरिया आहे. तर माझं 1000 सबस्क्रायबर तर केव्हाचेच पूर्ण झाले होते. 12000 सबस्क्रायबर्सच्या वर आपले सबस्क्रायबर आहेत आणि 3000 घंटे पूर्ण झाल्यानंतर सुपर चॅटचं ऑप्शन पण तयार झालं होतं. सुपर थँक्सचं जे असतं ना, सुपर थँक्स आपण करू शकतो, ते पण ऑप्शन इनेबल झालं होतं आणि 3000 घंट्याच्या वर घंटे झाले पण असतील, कदाचित 4000 घंटे झाले असतील, म्हणूनच तर मला आयडेंटिटी व्हेरिफिकेशनचं ते ईमेल आलं ना. याचा अर्थ 4000 घंटे माझे कंप्लीट झाले होते, त्यानंतरच ते आपल्याला ईमेल येतं की तुम्ही ते व्हेरिफिकेशन करा म्हणून. आणि झालं होतं माझं आणि मी त्यामध्ये ह्या चुका केल्या आणि चॅनलचं जे दिसत होतं मला YT स्टुडिओमध्ये की अर्नचं ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर म्हणजे पूर्ण दिसत होतं. म्हणजे आत्ता फक्त व्ह्यूज दिसतात आणि आपलं वॉच हवर्सचं हे दिसतं, 2च हे दिसतात YT स्टुडिओमध्ये. तर तिथे 4 दिसत होते. जमलं तर मी इथे स्क्रीन रेकॉर्डिंग टाकली थोडीशी माझ्या आत्ताच्या चॅनलची. म्हणजे आधीचं थोडं मी स्क्रीन शॉट वगैरे घेतलेला नव्हता चॅनलवर, कशाप्रकारे इंटरफेस दिसू लागला. एकदम चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सुपर थँक्स ऑप्शन इनेबल पण झालं होतं आणि अर्निंग दिसत होती मला YT स्टुडिओमध्ये. तर आत्ता माझ्यासोबत हा प्रॉब्लेम झाला आहे की मी व्यवस्थितरित्या आयडेंटिटी व्हेरिफिकेशन न केल्यामुळे माझं चॅनल आता मला असं वाटतं डिसेबल करून टाकलेलं आहे थोड्या वेळासाठी. आणि जोपर्यंत तो प्रॉब्लेम क्लिअर होणार नाही तोपर्यंत चॅनलवरती आता अर्निंग शो होणारच नाही माझे. खूप चॅनल पूर्णपणे डाऊन करून टाकलेलं आहे यूट्यूबने अक्षरशः. तर असं होतं. म्हणजे 3 वेळेस आपल्याला ट्राय करता येतं. व्यवस्थितरित्या जर आपण पॅन कार्डवरची माहिती टाकली नाही तर असं प्रॉब्लेम होतो. तर जेव्हाही तुम्ही आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कराल तेव्हा आधी माहितीचे व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच फिलअप करा. स्वतःच्या मनानं आपण नाही करायला पाहिजे. तर जमलं तर मी इथे स्क्रीन रेकॉर्डिंग टाकेल आत्ता माझं चॅनल कसं दिसत आहे. तर जेव्हा सुपर थँक्स ऑप्शन इनेबल झालं होतं आणि डॉलर्स पण बनले होते, जवळपास $11 कंप्लीट पण झालेले आहेत, ते सुद्धा तिथे शो होत होते YT स्टुडिओमध्ये. पण आता मी हे जे 3 वेळेस अप्लाय केलं आणि त्यानंतर ते व्यवस्थित अप्लाय न केल्यामुळे
पॅन कार्डचं नाव आणि मी टाकलेलं नाव व्यवस्थित मॅच न झाल्यामुळे ते डिसेबल करण्यात आलेले आहे यूट्यूबकडून आणि आता ते ऑप्शनच दिसत नाही आहे. इतकं ट्राय करते मी पण ते दिसत नाही आहे ऑप्शन. आता परत कसं ती चूक आपण सुधारावी समजतच नाही आहे. भरपूर व्हिडिओ बघितले माहितीचे, अक्षरशः काय सांगू, काय माझं मनस्थिती आहे अक्षरशः. तर ह्यासाठीच मी व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यांचं पण चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल आणि ज्यांना पण अप्लाय करायचं असेल त्यांनी आधी माहिती बघा व्यवस्थितरित्या आणि त्यानंतरच फिलअप करा. आणि कधी कधी असं होतं की सगळी काही माहिती आपण बघितली जरी व्यवस्थितरित्या आणि तरीसुद्धा अप्लाय करताना जर आपला पॅन कार्डवरील फोटो अपलोड करत असताना तो फोटो जेव्हा आपण घेतो ना तो ब्लर जरी झाला, व्यवस्थितरित्या काढण्यात जरी नाही आला फोटो, तरीसुद्धा प्रॉब्लेम होतो. म्हणजे प्रॉब्लेम व्हायचा असेल तर तो होतोच म्हणल्यासारखं आहे. आणि 3 वेळेस अटेम्प्ट करावं लागतं. 4थी वेळेस केलं की डायरेक्टली ब्लॉक करण्यात येतं. ते परमनंटली ब्लॉक केल्यासारखंच होतं. अक्षरशः कितीही ट्राय करा येतच नाही ती. कसं काय आपण त्याला रिकवर करावं समजतच नाही. तर अशीच प्रॉब्लेम माझ्यासोबत आता झालेली आहे. तर ते रिकवरच होतच नाही आहे. आता कितीदा पण मी व्हेरिफिकेशन चेक करते, माहिती घेते, पण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन फेल्ड दाखवत आहे. आणि जोपर्यंत ती प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करणार आहे नाही तोपर्यंत तुमचं गुगल पिन तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्यात येणार नाही. आणि गुगल पिन जर नाही आलं आपलं तर आपण बँक अकाउंटशी कसं काय लिंक करणार? कारण की गुगल पिनमध्ये जो अंक असतो तो आपल्याला आपल्या ह्यामध्ये टाकायचा असतो. बँक अकाउंट जे आपण बनवतो तर आणि बँकेशी बहुतेक तो कनेक्ट करावा लागत असतो, असं काहीतरी आहे. बँक खात्याशी तो कनेक्ट करावा लागतो. तर गुगल पिन तर महत्त्वाचं आहेच आणि गुगल पिन येणं महत्त्वाचं आहे. तर मग आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कंप्लीट करणं हेही गरजेचं आहे. तर सध्या माझ्या पुढे हाच मोठा प्रश्न आहे की मी ते कसं सॉल्व करू. तर बरेच असे व्हिडिओज मी बघितलेले आहेत की ज्यामध्ये दाखवलेलं आहे की तर जे ॲडसन्स अकाउंट तुम्ही बनवलेलं आहे ते तुम्ही डिलीट करा आणि नवं ॲडसन्स अकाउंट तयार करा. अशी बरीच माहिती मी बघितलेली आहे. पण विचार करते की आपलं जुनं ॲडसन्स अकाउंट डिलीट करायचं म्हणजे परत एक रिस्कच आहे. किंवा मग त्यांच्याकडे आपल्याला माहिती पाठवायची आहे. त्यांनी नंबर वगैरे पाठवला तिथे व्हिडिओजमध्ये की ह्या नंबरवरती तुम्ही तुमची प्रॉब्लेम पाठवा, आम्ही तुम्हाला सॉल्व करून देऊ, काहीतरी थोडे चार्जेस घेऊ असं सांगितलेलं आहे. पण तीही एक प्रकारची रिस्कच आहे. त्यांना आपली ईमेल ID द्यायची, पासवर्ड द्यायचं, आपल्या चॅनलची माहिती द्यायची, हेही एक प्रकारची रिस्कच आहे म्हणायची. पण जर तुम्हाला काही माहीत असेल, ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल त्यांना काही माहिती असेल की कसं आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करावा, तर प्लीज सांगा. की कोणी जर केला असेल म्हणजे दुसऱ्या यूट्यूबर्सकडून जर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व केला असेल आणि तो झाला असेल सॉल्व, तर नक्की सांगा की खरंच ते आपण विश्वास ठेवून त्यांच्यापर्यंत आपली माहिती चॅनलची देणं योग्य आहे की नाही ह्याबद्दल सांगा. तर ह्यासाठीच मी माझी प्रॉब्लेम तुमच्यासोबत सांगलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे यूट्यूबवरती तुम्हाला वर्क करायचं आहे तर तुम्ही दोन्ही गोष्टीसाठी तयार असला पाहिजेत की तुम्हाला जिंकायचं सुद्धा आहे आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही हाराल सुद्धा. तर हारणे आणि जिंकणे या दोन्ही गोष्टीसाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. बरेचदा असं होतं की आपल्याला असं वाटतं की आपण इतकी मेहनत घेतोय, इतकं होतंय आणि आपण नक्की सक्सेस होणार. आणि हो, आपण मेहनत घेतोय, प्रयत्न करतोय तर आपण सक्सेस होणारच. पण एक असा वेळ येत असतो ज्या क्षणी आपण एकदम समजत नाही, आपल्याला अक्षरशः काम करण्याची मनस्थिती राहत नाही आपली की नेमकं आता पुढे काय करायचं. तर असा प्रॉब्लेम जर तुमच्यासोबत काही होत असेल, काही घडला असेल यूट्यूब संबंधी, तर आपल्याला व्हिडिओज करायची इच्छा नसते, तर व्हिडिओज करायचं बंद नाही करायचं आहे. व्हिडिओज टाकत राहायचे आहे आपल्याला. जसं तुम्ही आधी व्हिडिओज टाकत होता त्याच पद्धतीने व्हिडिओज टाकत राहायचे आहेत. आणि काही ना काही मार्ग हा निघतोच हे आहे. कारण की मी एकटीच नाही आहे, असे बरेच जण आहेत ज्यांच्यासोबत ही प्रॉब्लेम जी आहे ती होते. आणि कदाचित ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल, आज झालं असेल, उद्या होणार असेल, त्यांच्यासोबत पण ही प्रॉब्लेम होऊ शकते आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करत असताना. तर ही प्रॉब्लेम झाली तरी त्याच्यावरती सोल्युशन काही ना काही आहेच. म्हणजे आहेच. आपण ते जे ॲडसन्स आपण बनवलेले आहेत ते डिलीट करून आपण नवं ॲडसन्स अकाउंट ओपन करू शकतो.
आणि होऊ शकते आपली प्रॉब्लेम सॉल्व, असं एक आहे. बऱ्याच माहिती मी बघितली व्हिडिओ त्यावरून तर हे समजलेलं आहे की सोल्युशन आपलं होऊ शकतं. पण असं प्रॉब्लेम येतं बघा भरपूर असे, तर त्यासाठी तुमची मनस्थिती एकदम अशी हे असली पाहिजे. आणि एकतर दुसरी गोष्ट म्हणजे आधीच मला जास्त कोणाचा सपोर्ट नाही आहे यूट्यूब चॅनलच्या बाबतीत म्हणाल तर. म्हणजे असं म्हणू शकता की मी स्वतःच्या हिमतीवरती हे चॅनल इथपर्यंत आणलेलं आहे आणि कोणाकडून सबस्क्रायबर्स गेन करून घेतलेले नाही आहेत किंवा वॉच हवर्स मी गेन करून घेतलेला नाही आहे. आपण स्वतःच चॅनलला मी इथपर्यंत आणले आणि अर्थातच तुम्ही त्यासाठी मला खूप मदत केलेली आहे. माझ्या मेहनतीबरोबर तुम्ही जी साथ दिलेली आहे तीही महत्त्वाची आहेच. त्यासाठी खूप खूप धन्यवाद की इतकं छान तुम्ही प्रतिसाद दिला आहे आणि चॅनल इथपर्यंत आलेला आहे. आणि ही जी चूक झालेली आहे किंवा हा जो प्रॉब्लेम झालेला आहे तो कदाचित कुठेतरी माझ्याचमुळे झालेला आहे. मी व्यवस्थितरित्या फिलअप न केल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. तर ना असो, त्यावरती काहीतरी सोल्युशनसुद्धा मी काढेनच आणि निघेलच, हाही विश्वास आहे मला. तर तुमच्यासोबत जेव्हा मी बोलते अशा काही गोष्टी तेव्हा एक प्रकारचा धीर मला मिळतो आपोआपच. आणि तोच धीर कुठेतरी माझा हे होऊन चालला होता, म्हणजे थोडं खचल्यासारखं वाटत होतं. व्हिडिओज टाकू वाटत नव्हते की ही प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही. इतके मी प्रयत्न करते, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे आयडेंटिटी व्हेरिफिकेशनची. आणि आयडेंटिटी व्हेरिफिकेशनची प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय गुगल पिन येणार नाही. गुगल पिन आलं नाही तर ते बँक खात्याशी मी कसं कनेक्ट करणार, आणि बँक खात्याशी कनेक्ट करणार नाही तर माझी पेमेंट तरी कशी येईल. पहिली पेमेंट, तर पहिली पेमेंट यूट्यूबची येईपर्यंत ह्या सगळ्या अशा प्रॉब्लेम्स येत असतात, त्या फेस कराव्या लागतात प्रत्येक यूट्यूबरला. कदाचित काही जणांचं लगेच होतं, पण बऱ्याच यूट्यूबरला तर ही प्रॉब्लेम्स फेस करावीच लागते. तर तुम्हालाही यूट्यूबर व्हायचं असेल किंवा कुठलंही क्षेत्र तुम्हाला निवडायचं असेल तर या व्हिडिओमधून तर एकच सांगू इच्छिते की प्रत्येक परिस्थितीसाठी आपण तयार राहायला हवं. हे मात्र आहे की काय घडू शकतं काही सांगता येत नाही. एकदम चॅनल पूर्णपणे मॉनिटाईज झालं, तुम्ही पेमेंट रिसीव जरी करत असाल आणि तुम्ही एकदम मध्येच जर काम करणं बंद केलं तरीसुद्धा यूट्यूब तुमचं चॅनल डिमॉनिटाईज करतं. म्हणजे असं काही नाही आहे की पहिल्याच वेळेस असं होतं. आपण पेमेंट रिसीव जरी केल्या, समजा चॅनलचं पूर्ण व्यवस्थित केलं आहे, चॅनलवरती आपण 2-3 पेमेंटसुद्धा रिसीव केल्या आणि मध्येच आपण काम करणं बंद केलं ना, चॅनल पूर्ण डाऊन होऊन जातं आपोआपच आणि चॅनल यूट्यूब डिमॉनिटाईज करतं. म्हणजे मॉनिटाईज झालेलं चॅनलसुद्धा डिमॉनिटाईज होतं असं आहे. म्हणजे यूट्यूबचं अल्गोरिदम अशा प्रकारचं आहे की तुम्हाला सातत्याने वर्क करत राहावं लागतं. इथे सातत्याने जर तुम्ही काम केलं नाही तर अशा गोष्टी घडतात. त्यामुळे जर यूट्यूबवरती काम करण्याचं ठरवत असाल, आपलं नाही का असं असतं की कोणीतरी करतंय म्हणून आपल्यालाही असं वाटतं की काय इझी आहे, आपण करू शकतो आणि आपण करायला हवं हे वगैरे. तर कोणतीच गोष्ट सोपी नसते आणि कुठलीच गोष्ट सहज कोणालाही भेटत नसते. त्यासाठी त्याचे काहीतरी प्रयत्न असतातच. प्रत्येक जणाच्या सोबतच असा हे नसतो की असतं ना कोणाकोणाचं एकदम पटकन होऊन जातं. प्रत्येकाचाच लक असा हे नसतो. बऱ्याच जणांची तशी मेहनतसुद्धा असते त्या मागची. आणि त्यामुळे जर खरंच तुम्हाला यूट्यूब क्षेत्रात पाऊल ठेवायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तयार राहा. सकारात्मक नकारात्मक सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला तयार राहावं लागतं इथे. आणि काहीही हो, कोणत्याही कंडिशनमध्ये आपल्याला हार मानायची नाही आहे. तुम्ही हार मानून प्रयत्न करून न थांबवलात की पूर्ण काही संपतं. आणि ह्यामध्ये यूट्यूबचा काहीही लॉस नाही आहे. सगळा लॉस फक्त तुमचा होणार आहे. यूट्यूबला फायदाच होणार आहे. तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं असो, तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नसो, तुम्ही चॅनल सोडलं, काही जरी झालं तर त्यामध्ये यूट्यूबचा अशा प्रकारे फायदा होतो की आपल्या एखाद्या व्हिडिओजवरती बघा जास्त व्ह्यूज येतात आणि ॲड लागतात, तर ते ॲडचे जे इन्कम आहे ते यूट्यूबकडे डायरेक्टली जातं. जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नसेल आणि जे व्हिडिओज आहेत ते व्हायरल जात असतील तर त्याचं पूर्ण जे ॲडचे हे आहे इन्कम आहे ते यूट्यूबला जातं. जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं, सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करतो हे फॉर्म वगैरेच्या आणि पेमेंट पहिली रिसीव होते, त्यानंतर यूट्यूबला जातं थोडंफार आणि आपल्याला बहुतेक काहीतरी त्याचा क्रायटेरिया आहे 40-60 काहीतरी पर्सेंटेजचा असं काहीतरी आहे बहुतेक. प्रॉपरली मला माहीत नाही, पण थोडं यूट्यूबला जातं आणि थोडं आपल्याला असं डिवाईड करून जे इन्कम आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं असं आहे. पूर्णपणे क्रिएटर्सलाच येत नाही.
थोडंफार हे जातं. म्हणजे जसं सुपर थँक्स जर कोणी केलं आपल्याला व्हिडिओवरती 40 रुपयाचं सुपर थँक्स केलं असेल तर त्यापैकी फक्त 25 रुपये की काय 30 रुपये जे क्रिएटर आहे यूट्यूब क्रिएटर त्याच्यापर्यंत येतात आणि बाकीचे वरचे यूट्यूबला जातात. म्हणजे यूट्यूब आपोआप कट करतं. अशा प्रकारे पेमेंटच्या बाबतीतही तसंच आहे, यूट्यूब कट करतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला फक्त ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की असं खचण्यासारखी परिस्थिती जरी निर्माण झाली तरीसुद्धा आपल्याला एकदम स्टेबल राहावं लागतं आणि मनस्थिती एकदम व्यवस्थित ठेवून आपल्याला व्हिडिओज क्रिएट करत राहावे लागतात. हे आहे यूट्यूबमध्ये जेव्हा जर तुम्हाला वर्क करायचं असेल तर सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करूनसुद्धा तुम्हाला हार मानायची नाही आहे आणि व्हिडिओज क्रिएट करत राहायचे आहे. ज्याही क्षेत्राबद्दल तुम्ही माहिती देत असाल किंवा काय तुमचं नॉलेज असेल ते शेअर करत असाल त्याबद्दल. तर बघूया आता काय माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह होते की नाही. सगळ्या गोष्टी तर क्लिअर आहेत. तर बघूया. जर जमलं तर माझं जे मी बनवलेलं ॲडसन्स अकाउंट आहे ते डिलीट करेन आणि नवं ॲडसन्स अकाउंट तयार करेन आणि पुन्हा माझं चॅनलचं जे YT स्टुडिओमध्ये जे दिसत होतं म्हणजे अर्निंग दिसत होती, रेव्हेन्यू दिसत होता, तो रेव्हेन्यू दिसत नाही आहे आता. फक्त पूर्ण चॅनल पण डाऊन झालेलं दिसतंय आणि फक्त व्ह्यूज आणि वॉच हवर्स दिसत आहे. तर बघूया व्यवस्थितरित्या होतोय की नाही. तर झाला व्यवस्थित तर नक्कीच मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा असाच व्हिडिओ तयार करेन. तर यूट्यूब क्षेत्रात पाऊल ठेवणार असाल तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा घडणार आहेत हे लक्षात ठेवून इथे काम करायला घ्या. असं नाही की बस काम करायला तर सुरुवात केली आणि अशी प्रॉब्लेम आली की लगेच मग यूट्यूब चॅनल सोडून द्यायचं आणि आपल्याच्यानं काही शक्य नाही म्हणायचं आणि थांबून जायचं. असं जर करणार असाल तर मात्र या क्षेत्रात पाऊल ठेवू नका. हेच मला सांगायचं होतं. कधी कधी एक वेळेस आपलं चॅनल पूर्णपणे डिलीट जरी झालं तरीसुद्धा एक नवं यूट्यूब चॅनल ओपन करण्याचं धाडस तुमच्यामध्ये असेल तर आणि तरच या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल ठेवावं असं मला वाटतं. अन्यथा नका ठेवू. बस. तर भेटूया अशाच एका नव्या माहितीसहित आणि जेव्हा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तेव्हासुद्धा मी व्हिडिओ बनवेनच नक्कीच. तर भेटूया नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद इतका छान सपोर्ट केल्याबद्दल.